कांजूर मार्गची जागा आम्ही सुचवली होती, ती जागा आता या सरकारने घेतलेली आहे आणि आरेची तर झाडं कापलेलीच आहेत. आता हे जे काही प्रदूषण आहे हे आरेची जी झाडं कापलेत त्याच्यामुळे नक्कीच वाढलेलं आहे आणि आणि कॉन्ट्रॅक्टरचा पूर्ण विकास करण्याचा जो काही एक आटापिटा चाललेला आहे त्याचंच हे प्रदूषण आहे. आता आणखीन माझ्या कानावर आले की संजय गांधीचा जो काही डेव्हलपमेंट प्लॅन हा आता हे सरकार करतं, म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क एक असं जंगल आहे, जगातलं एकमेव जंगल आहे की जे शहरात आहे आणि तिथे केवळ झाडच नाही तर अगदी बिबट्यापासून अनेक जीव तिकडे वर्षानुवर्ष राहत आहेत किंवा पिढ्यानपिढ्या असं म्हणा, कारण पिढ्या आपल्याच असतात. तर ते जे करतायत ते नाशिकमध्ये करतायत. नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होतोय. कुंभमेळा व्हायला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्ष अनेक शतक हा कुंभमेळा होतोय. गेल्याही वेळेला तिकडे कुंभमेळा झाला होता आणि तिथे येणारे जे हजारो लाखो साधू संत आणि भाविक आहेत त्यांची गैरसोय होता कामा नये याच्यासाठी सुविधा पुरवण्याचं काम हे सरकारचं असतं आणि असलंच पाहिजे. दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये जे काही घडलं, चेंगराचेंगरीमध्ये किती नेमके भाविक चिरडून त्याच्यामध्ये काही जणांना प्राण गमवावे लागले, काही जण गंभीररित्या जखमी झाले, त्याचा नेमका आकडा काय अजून आलेला नाही. तर थोडक्यामध्ये तिकडे भाविकांची आणि साधू संतांची गैरसोय होता कामा नये हे शासनाचं काम आहे.